नमस्कार. संध्याकाळचे 6 वाजता आहेत आणि आपण पाहताय एनडीटीव्ही मराठी. मी वर्षा नलवडे. या बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते. पुण्यात गुरुवारी जेव्हा पूर आला त्यावेळेस आणखी एक दुर्घटना लवासामध्ये घडली होती. पावसाचा जोर आणि भूस्खलनामुळे लवासामधील 3 बंगले अख्खेच्या अख्खे घसरून खाली आले. मातीच्या ढिगाऱ्याखाली हे बंगले गाडले गेले होते. लवासा सिटीकडे जाणारा पुणे टेमघर लवासा हा मार्ग गेले 3 दिवस बंद होता. त्यामुळे इथे बचाव कार्यही नीट करता आलं नाहीये. अखेर एनडीटीव्ही मराठी या बंगल्याच्या ठिकाणी पोहोचलंय. पूर परिस्थितीनंतर लवासामध्ये भयानक विध्वंस घडलाय. जिथे कुणी पोहोचलं नाहीये तिथे एनडीटीव्ही मराठी पोहोचलंय. लवासामधील भयानक दृश्य तुम्हाला दाखवणारं एनडीटीव्ही मराठी हे पहिलं चॅनल ठरलं आहे. या घडीलाही लवासा सिटीमध्ये अनेक लोक अडकून पडली आहेत. लवासामध्ये पोहोचणंच किती अवघड आहे. सुरुवात करूया ग्राउंड रिपोर्ट पासून. नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एनडीटीव्हीच्या ग्राउंड रिपोर्ट्समध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. गेली 3 दिवस झालं लवासा सिटीच्या समोर आणि त्या रस्त्यावरती म्हणजे पुणे टेमघर लवासा ह्या रस्त्यावरती एकतर रस्ता खचला आहे आणि लवासा सिटीमध्ये 3 बंगले पूर्णपणे खचलेले आहेत असं म्हणतात. बऱ्याच वेळेला काय होतं की निसर्गाला आपण जो द्यायचा प्रयत्न करतो तेच निसर्ग आपल्याला पुन्हा परत देतं. सो आता हा रस्ता खचला आहे. हे टेमघर धरण आहे आणि एक मोठं रेस्क्यू ऑपरेशन गेल्या 3-4 दिवसापासून सुरू आहे की त्या बंगल्यामध्ये कोण म्हणतं 4 लोक अडकलेली आहेत, कोण म्हणतं 2 लोक अडकलेली आहेत. तर टेमघर धरणाला चिटकून हे हजारो पर्यटक मी बघितले की ज्यांच्या गाड्या अशा उभ्या आहेत की ज्यांना लवासा सिटीत जायचं पण जाता येत नाही कारण रस्ता खचला आहे. आणि एक ऑपरेशन सध्या सुरू आहे आधी तर रस्ता ठीक करण्याचं आणि त्यानंतर मग एक ऑपरेशन केलं जातं आहे कारण तिथपर्यंत कुणी पोचलेलंच नाही आहे. जो लवासा सिटीतले बंगले 3 बंगले असं म्हणतात की जे 3 बंगले खचलेले आहेत पूर्णपणे. आता हा रस्ता पण बघा ना तुम्ही, गेल्या 2 दिवसापासून हा रस्ता खचला होता. तर तो रस्ता नीट करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पलीकडे आगे कितना ये हुआ है जमीन में गया उधर सामने जाइए, पूरा ऐसे धंस गया है। कब गए हो गया? हाँ, ये हुआ आज मॉर्निंग को हुआ। आज मॉर्निंग ना 2 दिन हो गया। हाँ, हम लोग एक्चुअली आए थे यहाँ लवासा में घूमने के लिए। तो 2 दिन तक हम लोग वहीं पर फंस गए। वी हैड अ फैमिली एंड एवरीथिंग। तो हम लोग वहाँ पर स्टक देयर फॉर 2 days? यस, 2 days। क्योंकि हम लोग पूरे टाउन हॉल में जो भी एसपी वाले हैं सब लोगों से फोन में बात कर रहे थे कि रास्ता कब खुलेगा। तो आज बोला कि थोड़ा रास्ते का हालत थोड़ा ठीक है, यू कैन गो ओवर देयर, क्योंकि फैमिली लेके फंस जाएंगे ना। तो लेकिन अभी आपकी फैमिली कहाँ है? हमारा फैमिली को अभी पैदल वो लोग आके नीचे उन लोगों को बैठा के रखा है। अभी स्टिल हम लोग वेट कर रहे हैं कब हम लोग वापस जा पाए। कितने फैमिलीज वहाँ स्टक हुई है अभी तक? और भी 3-4 फैमिली जो यहाँ से आ रहे थे, बहुत लोग फिर लौट भी गए हैं वापस लवासा चले गए हैं। एंड देयर लॉट ऑफ स्टूडेंट्स आल्सो देयर इन यूनिवर्सिटी। हाउ मेनी स्टूडेंट्स? अभी तो स्टार्ट होने वाला है। 1 तारीख से उन लोगों का स्टार्ट होने वाला है पूरा सेशन। तो अभी सब लोग आ रहे थे। तो व्हाट दे डिड इज दैट देयर पेरेंट्स केम ओवर हियर, booked a cab from there, so they just took all the stuffs by walking, keep it over there and then they have sent it. ओके, देखिए तो वहाँ से उधर का रास्ता आप देखोगे तो आपको लग जाएगा उधर गाड़ी कुछ नहीं जाएगा। गाड़ी नहीं जाएगा। इवन बाइक जा रहा है वो भी दब रहा है। नीचे से पूरा मिट्टी निकल गया है, सब निकल गया। रास्ता तो अभी आप 2 दिन वहाँ से स्टक रहे, फिर पैदल चलते हुए आए? नहीं, पैदल नहीं, हम लोग गाड़ी से वहाँ यहाँ तक आए और यहाँ से फिर पैदल चलते। इससे पहले आगे का रास्ता पूरा खराब था। लवासा गेट से पूरा लवासा तक का रास्ता पूरा खराब था। तो वो उन्होंने क्लीन किया। कभी भी वो उसके लैंडस्लाइड हो बाद सकता है। मुझे हम लोग एसपी को कॉल लगाए कि अभी रास्ता कैसा है। बोले कि रास्ता ठीक है, आप अप टू टेमगढ़ तक आप जा सकते हो। तो आने के बाद हम लोग यहाँ पर आके फंस गए। तो हम लोग और भी 4 घंटा हो गया हम लोग यहाँ पर खड़े हुए हैं। गाड़ी उस साइड जब तक ये वाला रोड नहीं होगा तब तक हम लोग कुछ नहीं तो कर अभी पाएंगे। फैमिली रोड अभी जो नया बन रहा है, अभी ये बन रहा ये है। कहाँ पे भेज रही है रोड? ये इधर से 1 किलोमीटर, मतलब that पीछे side, से आप जाओगे 1 अच्छा, किलोमीटर। मतलब जो स्टक हुआ है उसको ओवरलैप करके उधर जाना। अच्छा, तो हे थोड़ा आगे जाइए, यहाँ पर आपका पूरा दबा हुआ वो वाला सीन। मैं अच्छा वो लेकिन अभी 2 व्हीलर यहाँ से जा सकती है क्या? 2 व्हीलर वही बना रहा है वही बना रहे हैं। एक ट्रायल रन होने के बाद हम लोग ट्राई करेंगे वहाँ से गाड़ी को लेके आने के बाद, एक ट्रायल अच्छा, रन होने के बाद। तो अदरवाइज रिस्की हो जाएगा। अच्छा, हे जंगलातनं त्यांनी रस्ता बनवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे लवासा सिटीवाल्यांनी, कारण तिथे रस्ता पूर्णपणे खचलेला आहे. तोही आपण बघू. पण हा एक नवीन रस्ता पूर्ण जंगलातून असा त्याला पूर्ण घेरा आपण म्हणू तसा घेरा घालायचा आहे आणि मग तिथे ते करायचं आहे. बरेच लोक तिथे लवासा सिटीमध्ये स्टक झालेली आहेत असं म्हणतात. तर ग्राउंड झिरोमध्ये आपण बघू की काय परिस्थिती निर्माण झाली आहे. फक्त ह्या
पुराची स्थिती फक्त पुण्यातच नव्हती, पण इथे बरीच कुटुंब अडकलेली दिसतात. हा नवीन रस्ता बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे. जाऊ शकतो का आता तिकडे? नाही नाही, पुढे ते तर हे लवासा शहरातनं चालत निघाले. हो चालत निघाले. कुठे किती किलोमीटर चालले? इथंच फक्त तिथे गाडी लावली. 100 मीटर चालायचं. तिथे हे लावलंय तुम्ही? हो किती Barricades दिवसापासून लावले तिथे तिथे. अडकले होते? 3 दिवस. काय केलं 3 दिवस? 3 दिवस आता हॉटेलमध्येच राहायला लागलो, पर्याय नव्हता. बरं. पूर्ण रस्ता बंद होता. पूर्ण रोड बंद होता. किती लोक अडकलेले आहेत? लोक थोडेफार हॉटेलमध्ये 50 लोक असतील. आता पण गेले सर्वजण बहुतेक. थोडेफार राहिलेले. हे पण तुम्ही तुमचे फॅमिली मेंबर आहेत का? ओके. काय केलं 3 दिवस? हा? काय काय केलं 3 दिवस? क्या करे, जरूरी है जाना। अच्छा. बेटी को छोड़ने आए ये हुए आपकी थे। बेटी है? नहीं, वो जो छोटी बेटी को छोड़ने आए थे, अच्छा अच्छा. तो अब कितना दिन रहेंगे, पैसा भी तो लग एक्चुअली रहा क्या है। हुआ? 3 दिन पहले क्या हुआ था? 3 दिन हम लोग जिस दिन आए हैं उसी दिन का ये घटना है। हम लोग 3:30 बजे इधर गए हैं और सुबह मॉर्निंग में की आफ्टरनून में ऐसा हो गया लवासा हाँ, हाँ. और 3 कितने बंगले उसमें गिर तीन गए? विला था, 3 तीनों पूरे गिर गए। हाँ। बाप रे. क्राइस्ट का जो बॉयज हॉस्टल है उसके जस्ट पीछे में हाउ मेनी पीपल आर स्टक देयर? आई थिंक 3 to 4 people are stuck there। नहीं नहीं, Okay. 3 था इलेक्ट्रिशियन। हाँ, Have they- 3 एक्चुअली वहाँ कंस्ट्रक्शन चल रहा था, सो द पीपल इलेक्ट्रिशियन पीपल दे वर देयर एंड आई थिंक दे गॉट स्ट्रक देयर। And how many died? हाउ मेनी डाइड वी डोंट You नो don't know. दैट। Okay, fine. Have you seen the bungalows and all this? No, no, Okay, no. fine. ही परिस्थिती आहे ज्या कारणामुळे तो रस्ता तिथे हे झाला, खचला आणि 3 बंगल्यातले लोक सगळे हे सह्याद्रीचा डोंगर रांगामधली ही जी माती आहे ना, अनेक तज्ज्ञ सांगतात की ती तशी भुसभुशीत आहे. म्हणजे डोंगरच तसे सह्याद्रीचे भुसभुशीत आहेत आणि त्या डोंगरामध्ये इतकं अतिक्रमण. बरं, लवासाबद्दलची स्पेशालिटी आहे की लवासा हे असं शहर आहे की जे वेल प्लॅन्ड इटालियन धर्तीवरती, ब्रिटिश धर्तीवरती अजित गुलाबचंद यांच्या कंपनीनं उभा केलेलं, की जिथे 2 लाख लोक राहणार होते. तर मधल्या काळामध्ये जयंती नटराजन आणि जयराम रमेश यांनी एन्व्हायरमेंटल क्लिअरन्सचा मुद्दा आणला आणि 2010पासून तिथे काम थांबलेलं आहे. आणि आता लोक तिथे राहत नाहीत. आता काही जण तर त्याला घोस्ट सिटी वगैरे म्हणतात, पण लवासा, महाराष्ट्र, श्री शरद पवार, त्यांचा पक्ष, तत्कालीन मुख्यमंत्री, अशा कितीतरी गोष्टी चर्चेला आल्या होत्या. सो हा तो रस्ता इथे हे झालं का? जमीन धबली, धसली, जमीन धसली. जमीन ढसली. ही हे बघा, इथून पुढं एक 10-20 मीटर. ओके. टू व्हीलर तरी जाते की नाही? पण पुढे जा ना, पुढं बघा ना, पॅक झाला पूर्ण ना? तिथपर्यंत पूर्ण पॅक झाला. म्हणजे हा रोड आहे पुणे टेमघर लवासा येस, आणि पूर्ण पॅक झालाय. पूर्ण पॅक. म्हणजे बघा, हा. इथंच जे मेन आहे ते ढसलंय. Right. तर जे पण गाडी पण जाणार रिस्की असेल त्यांना पण. हो ना? हे बघा, बापरे. ही दृश्य NDTV वरती महाराष्ट्र पहिल्यांदा बघतोय, कारण आम्हीच पहिली अशी टीम आहोत की जी पोचलेली आहे. हे लोकल आहे. क्या हुआ? क्या काय होगा झालं? भैया, गिरा हुआ है, क्या होगा? कधी झालं पण हे? हिंदी में बोलिए. अच्छा, कब हुआ ये? परसों हुआ. तो तब से पूरी ट्रैफिक बंद है और लोग वहीं के वहीं हैं. और वो बंगले जो गिरे हैं वो 1-2 बंगले लवासा में गिरे, गिर गए हैं. 2 गिरे. मैंने वो मिट्टी गिर के ऐसे हाँ, ध्वस्त हो गए. तर लवासाबद्दल आपण बोलत होतो, कारण लवासा ही महाराष्ट्राच्या राजकारणात केंद्रस्थानी आली आणि पर्यावरणाचं कुठलंही पालन न करता जेव्हा तुम्ही अशा गोष्टी करता, म्हणजे हा रस्ताच बघा, नाही बघा, क्या हे पहिल्यांदा झालं असेल असं? इतक्या वर्षात पहिल्यांदा आहे. हो ना? हा ग्राउंड रिपोर्ट तुम्हाला अनेक गोष्टीची माहिती देईल. आणि लवासासारखं शहर, ज्या शहरामध्ये 2 लाख लोकांना वगैरे बसवायचं होतं, हे रिस्कीचं आहे. या रस्त्यावरून चालणं सुद्धा कधी अशी खाली पडेल असं म्हणतात, हा आणखी खचेल. तर लोक जे तिकडे अडकले होते ते सगळे लोक हळूहळू हळूहळू चालत चालत इथून वाहनं त्यांची रोखून, म्हणजे तिकडची वाहनं तिकडे, तिकडची वाहने तिकडे आणि इकडची वाहने इकडे, अशी स्थिती आहे सध्या लवासामध्ये. आपण जाऊया. आपण एक पहिलं माध्यम असेल की जे लवासा शहरातलं सध्याची जी स्थिती आहे ती स्थिती तुम्हाला दाखवेल ग्राउंड झिरोमधून.
अनेक अडथळ्यांमधून मार्ग काढत अखेर आम्ही लवासापर्यंत पोहोचलो. सह्याद्रीच्या डोंगर रंगातलं लवासा आता काय होतं आणि लवासा काय झालं असं म्हणण्याची सध्या वेळ आली आहे. सुंदर निसर्ग पण सोबतच अनेक दरडी कोसळलेल्या बघत बघत फायनली आपण लवासा टाउनशिपमध्ये पोहोचलेलो आहोत. आणि मला इथे आल्याबरोबर असं दिसलं की हे जे बंगले आहेत 65% बंगले असे आहेत की ज्या बंगल्यामध्ये आता कुणीही राहत नाही. आणि ते बंगले ज्या पद्धतीनं लँडस्लाईड झालेली आहे इथे, मी आता दृश्य महाराष्ट्राला दाखवणारच आहे. NDTV हे महाराष्ट्रातलं पहिलं चॅनल आहे की जे इथे पोहोचलं आहे. आणि लवासा सिटीतले हे बंगले, म्हणजे मला असं सांगितलं गेलं आहे, इथल्या लोकांनी सांगितलं आहे, हे बंगले कुठल्याही क्षणी जर अति पाऊस झाला तर खाली येऊन कोसळू शकतात, पडू शकतात, पडण्याची शक्यता आहे. 65% भागामध्ये या बंगल्यामध्ये आता कुणीही राहत नाही, कारण अर्धवट स्वरूपाचे हे बंगले आहेत. आणि मी हे असं जे म्हणतोय त्याचं कारण बघा, हे 3 बंगले 1, 2 आणि 3 हे पूर्णपणे खाली कोसळून रस्त्यावरती येऊन पडलेले आहेत. ही पहिल्यांदा अशी तुम्ही दृश्य बघत आहात लवासा सिटीतली की पूर्ण बंगलाच्या बंगला त्या कोपऱ्यातनं खालून तिथून खाली पडत आला आणि थेट तो इथे येऊन पडला आहे. किती अंतर त्या बंगल्याने काटलं आहे बघा. म्हणजे त्याच्या पुढचे सुद्धा बंगले जे 1, 2, 3, 4 दिसत आहेत ना, ते मला 100% असं वाटतं की आणखी पाऊस जर झाला तर ते बंगलेसुद्धा अशाच पद्धतीनं जमिनीवरती येऊन पडतील. हे बघा, आणि 3 बंगले येऊन पडलेत खाली जमिनीवरती. हे बघा, हे खाली ओढाच आहे, त्या ओढ्याच्या ठिकाणी हे बंगले येऊन पडलेत. हा एक बंगला पलीकडे जाता पण येणार नाही अशी स्थिती आहे आता. हा पलीकडचा दुसरा बंगला की ज्या बंगल्यामध्ये, आणि ग्रामस्थ आहेत इथे. भाऊ इकडे या, किती वाजता बंगले खाली पडले हे? बंगले मला वाटतं या इकडे, इकडे हा इकडे पुढे या, इकडे रात्रीवर पडले हो. हा 7 वाजता 12च्या नंतर. इकडे या, इकडे पुढं रात्री 12 वाजता. 12च्या नंतर. हा, आणि थोडं असं या, हे जरा रेस्क्यू ऑपरेशन टीम ॲम्ब्युलन्सवाले वगैरे आले. मध्ये बंगल्यात कोणी होतं का? बंगल्यात तिकडे 2 माणसं आहेत, 3 माणसं आहेत वाटतं दुसऱ्या बंगल्यात. अजूनही हा, ते काय चालू आहे ना तिकडे. काम चालू आहे. हो, जाणार आहे मी. पलीकडच्या बाजूला 3 लोक असे आहेत की जे त्या बंगल्यामध्ये ट्रॅप झालेले आहेत. ही पहिल्यांदा तुम्ही दृश्य असे बघत असाल. आवाज आला का पडताना? पडताना आम्ही लांब होतो, म्हणजे आम्हाला काय आवाज येणार. असे किती बंगले पडलेत आता? हे 2च आहेत. 3 आहेत. 3 बंगले खाली पडलेत. 3 पडले. काय दृश्य आहेत बघा हे. 3 पडलेत. हे बघा, हे आतमधल्या ह्या खोल्या, हा हॉल आहे त्या बंगल्याचा. हा हॉल आहे, त्याच्या पलीकडे आणखी बेडरूम आहे. आणि अक्षरशः गडगडत पूर्ण बंगलाच खाली आलाय, पूर्ण बंगला. आणि यांच्या मते हे ग्रामस्थ आहे. तुमचं नाव काय पूर्ण? अनंतरावजी मोरे. आणि गाव तुमचं? दासवे. तासवे. हे दासवे, लवासाठी दासवे. बर, त्या बंगल्यामध्ये राहणारे 3 लोक ज्यांची, 3 लोक होती, म्हणजे काम करायला. कोण होते ते लोक? कोण आता तिथे आम्हाला काय सांगता. हा? वायरमॅन होते का कोण होते? वायरिंगचं काम करायला आले होते बंगल्यांमध्ये ते. बर, त्या दिवशी रात्री मग तिथंच होते, तो बंगला डासा. मुक्कामीच होते. 3 लोक अडकल्याची भीती आहे. अजून रेस्क्यू काय नाही तुम्हाला. 3 किंवा 2 पण आहेत. रेस्क्यूचं काम रिस्क आहे. आम्हाला 2ची शक्यता आहे. हा 2ची आहे. पलीकडच्या बाजूला रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. हे ॲम्ब्युलन्स घेऊनच मंडळी आलेली आहे. तर ही दृश्य दाखवतात. म्हणजे माझं तर आता असं मत झालं आहे की हे जे लवासामधले बंगले आहेत, ज्याच्या पर्यावरणविषयक सगळ्या परवानग्या न दिल्या त्याच्यामुळे, कारण लवासा ही सिटी अशी आहे की श्री शरद पवार यांना ती सुचली असं म्हणतात. ते 1998 साली ब्रिटनला गेले होते, तिथं त्यांनी ते शहर बघितलं. अजित गुलाबचंद हे सुद्धा इटलीला गेले होते आणि मग वेल प्लॅन्ड असं एक शहर असावं, तसं आता हे आहे. हे वेल प्लॅन्ड शहर त्यांच्या डोक्यात ती कल्पना आली. आणि मग लवासा सिटी कॉर्पोरेशन जी त्यांची कंपनी आहे अजित गुलाबचंद यांची, त्यांच्या माध्यमातून किंवा त्यांच्या कंपनीच्या माध्यमातून एक वेल प्लॅन्ड अशी सिटी प्लॅन झाली. 7 टाउनशिप होत्या. पण 2010ला जयंती नटराजन आणि जयराम रमेश यांच्याकडे असंख्य तक्रारी गेल्या की पर्यावरणविषयक ह्या प्रकल्पाला ज्या परवानग्या घेणं अपेक्षित होतं ते घेतल्याच नाहीत. आणि मग हळूहळू इथे बांधकाम करायला केंद्र सरकारनं बंदी घातली. खरं तर राज्य सरकारनं याला एक स्पेशल असा टाउन प्लॅनिंगचा दर्जा दिला होता,
की ते स्वतःचं टाउन प्लॅनिंग करू शकतात, जे फक्त राज्य सरकारला ऑथॉरिटी आहे. आणि तेव्हा हा मुद्दा चर्चेत आला जेव्हा इथल्या आदिवासी बांधवांच्या जमिनी कवडी मोल भावाने विकत घेतल्यात वगैरे असं म्हणत मेधा पाटकर वगैरे मंडळींनी आंदोलन सुरू केलं. ही टाउनशिप थांबली आणि थांबली तर त्याच्यानंतर बांधकामच सगळी अर्धवट थांबली. आता इथे 65% बंगल्यामध्ये जसं हे बंगले दिसत आहेत कुणीही राहत नाही आणि कुठल्याही क्षणाला का हो गावाले हा बंगला घालिंग लोटांगण करणारच आहे खाली. तुम्ही अच्छा घालिंग लोटांगण होणार आहे या बंगल्याचं. होणार तर काय हा? होणारच आहे, झाले जातात का आता काय राहिले. या इकडे तर हे बघा ना, हे दृश्य कशी दिसत आहे. म्हणजे ती टाउनशिप तिकडे गेली. तिकडे थांब हो हे बघा हे बंगले हा त्यातले 3 खाली येऊन पडले. 3 पडले इथंच म्हणजे होते. आंब्याच्या झाडावरून आंबे पडावे. इथेच होती, इथे म्हणजे इथेच होती ना. नाही वर नव्हती, हा. इथंच खाली होती. इथे ना हा आता येत ना हम्म. ही माती आहे इथंच खाली होती, ह्या लाईनीलाच होती अशी. हे कसे आहेत आता हा, ह्या तशा लाईनीलाच पद्धतीची होती, या होती. पद्धतीला Right. वरती नव्हती, वरून खाली सुटली ती. ओके. तर हे दृश्य तुम्ही बघत असाल तर जे कोणी ह्या संबंधातली ऑथॉरिटी आहे, ज्यांच्याकडं ह्या बंगल्यांचं नियोजन आहे किंवा जे कोणी आता ह्याच्याकडे बघत असतील, कारण बहुतेक सगळे रस्ते लवासाकडे येणारे बंद आहेत. ते रस्ते ओलांडूनच आम्ही इथे आलेलो आहोत. ही दृश्य पहिल्यांदा महाराष्ट्र बघतोय. गेल्या 3 दिवस झालं हे असेच बंगले आहेत. म्हणतात की 3 दुर्दैवी जीव ह्याच्यात अडकलेले आहेत. कॅमेरामन निकेतन मानेसह मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, लवासा. खचलेला रस्ता, धसलेली जमीन, वरून पडणारा पाऊस आणि भुसभुशीत झालेली माती या सगळ्यातून मार्ग काढत आम्ही अखेर जिथे बचाव कार्य सुरू आहे तिथपर्यंत पोहोचलो. तिथे NDRF टीमचं बचाव कार्य सुरू आहे. आता आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत वरून 60 ते 70 फूट खाली घसरून आलेल्या बंगल्याची थेट दृश्य आणि तिथलं बचाव कार्य. फायनली तिथे पोहोचलो आपण की जिथे रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. आणि 3 दिवसानंतर खरं म्हणजे ही सगळी रेस्क्यूची टीम इथे पोहोचली आहे लवासातली. आणि परिस्थिती तुम्ही जर बघत असाल, नाही आम्हाला नाही, हां, तर हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. NDRFचं पथक आहे, आपले महसूल डिपार्टमेंटचे लोक आलेले आहेत. डॉग पण आणला आहे त्यांनी इथे की जो याचा अंदाज घेईल की ज्या पद्धतीनं ऑपरेशन सुरू आहे. तुम्ही थोडं शांत राहा 2 मिनिट. आणि याच्यामध्ये आपण बघत आहोत की बंगल्याची काय अवस्था झाली. हे NDTV हे पहिलं चॅनल आहे की जे इथे पोहोचलं आहे आणि मित्राच्या मदतीनं हे ऑपरेशन केलं जात आहे. हा डॉग पण त्याने आणला आहे शेजारी. प्रवीणजी काय परिस्थिती. बघू ना एकदा आपण ते डॉग सर्च करतोय एकदा. राईट डॉग सर. पण गावकरी म्हणतात की 2-3 लोक ट्रॅप वगैरे आहेत. 2 जणांचं आहे कन्फर्मेशन म्हणजे पॉसिबिलिटी आहे, त्यांचे रिलेटिव्ह वगैरे सांगतात. आहेत का रिलेटिव्ह तिथं. नाही हे डॉग तुम्ही आज आणलाय रेस्क्यू. डॉग आहे पण आधी अप्रोच नव्हता आणि आता स्मेल यायला लागलाय, त्याच्यामुळे आपण बघतोय चेक करून. स्मेल येतोय. डॉग आपला तसा लाईव्ह विक्टीम सर्च करतो फक्त. डेड आता बॉडी किती टीम डिप्लॉय केली. एक टीम पण तुम्हाला यायला 3 दिवस लागले होते. नाही टीम पहिल्यापासून आहे आमची, Okay. परवापासून टीम आहे. पण डिफिकल्टीज काय होत्या मग. कसलं नाही पहिल्या ती स्टेबल नव्हती ना, हालत होती बिल्डिंग पूर्ण. हा म्हणजे हळूहळू सरकत होती. जशी आमची टीम आली त्यावेळेस बिल्डिंग स्लाईड होती, त्याच्यामुळे त्याच्यात आत जाण्यात रिस्क होती थोडीशी. ओके. आपण स्टॅबिलाईज केली आहे. काल आतमध्ये जाऊन चेक केले वरचे फ्लोर, Right. तर वरच्या फ्लोअरला काही नाही मिळालेलं. पहिल्या फ्लोअरला काही नाही मिळालं. म्हणजे टॉप फ्लोअरला. Right. आता खालच्या फ्लोअरला आपण चेक करतो, त्याच्यात बघू काय आहे. तिथं पाणी भरलेलं दिसतं, तर ते पंप आउट करण्याचा प्रयत्न करतो. आणि स्मेल येतोय तर मग कदाचित पॉसिबिलिटी आहे. एक जनरल प्रश्न आहे. बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की हे जे बंगले आहेत वरचे त्यांच्या संदर्भात सुद्धा एक स्ट्रक्चरल ऑडिट किंवा काहीतरी अशी गोष्टी करण्याची गरज आहे. व्हॉट इज युअर ऑब्झर्वेशन, जनरल ऑब्झर्वेशन. आता एक्झॅक्टली सांगता येणं फार अवघड आहे, कारण आमचं पण त्याच्यात एक्सपर्टीज नाही आहे. आय ॲग्री विथ यू. पण ते डोंगर कडा तर दिसते की ते त्याच्यात. केलेलं चांगलंच राहील. आपण थोडंसं पुढं जाऊन बघू जिथे आमच्या कॅमेऱ्याची रेंज जाते. काय अवस्था आहे बघा.
आज लवासा सिटी जी कोणी एकेकाळी किती चर्चेत होती तिथली ही दृश्य पहिल्यांदा तुम्ही स्क्रीनवरती बघत आहात. आणि प्रांत आहेत ना तिथे, काय म्हणताय? हा या म्हणा. हे वास यायला लागला म्हणून त्यांनी कुत्रं पण आणले सर्च ऑपरेशन. सर कुछ है? है कितनी डेड बॉडी है? लेकिन स्मेल कर रहा है. अच्छा, आत्ताच माहिती कळाली, ती कन्फर्म झाली की या दुर्दैवी घटनेमध्ये 2 जणांचा मृत्यू झाला आहे. डेड बॉडी आहे आतमध्ये. आणि मी पुन्हा सांगतो की एक पहिलं चॅनल असेल आमचं की जे लवासाच्या इथपर्यंत पोहोचलं जिथे हे ऑपरेशन सध्या सुरू आहे. बाकी मग प्रांत मंडळी, तहसीलदार वगैरे ही सगळी आहेतच इथे. सर मी तिकडे येऊ का तुम्ही येता इकडे? मी येऊ तिकडे का तुम्ही येता इकडे? या. एक हे प्रांत साहेब आहेत. साहेब कधी पहिला कॉल आला? परवा दिवशी सकाळी आदरवाडीची घटना घडली होती. मी त्या साईडला होतो. त्या ठिकाणी साधारणतः 8-8:30 वाजता पहिला कॉल आलेला होता. सकाळी हे परवाच्या दिवशी सकाळी. हो, मी आदरवाडीच्या स्पॉटला होतो. तिथं दुसरी दरड कोसळलेली होती. तिथली एक इंज्युअर होते आणि एक डेड झालेले होते. ती बॉडी आम्ही रिकवर केलेल्या होत्या. त्याच ठिकाणी असताना इकडचा कॉल आला. इथं येण्यासाठी 2-3 ठिकाणी लँडस्लाईड झालेल्या होत्या. त्याच्यामुळे ते क्लिअर करत करत आम्ही इथं आलो. तोपर्यंत NDRFची टीम पण आली. परवा दुपारपासून रेस्क्यू ऑपरेशन चालू आहे. आणखी बंगले जरा जास्त जवळजवळ 60 ते 70 फूट खाली आलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणावर माती आहे. त्याच्यामुळे आमचे प्रयत्न चालले आहेत. आणि किती डेड बॉडी देतात? 2 माणसं होते बंगल्यामध्ये असं कळतं आहे. आणि त्यातले 2 बंगल्यामध्ये ते प्लंबिंग आणि इलेक्ट्रिकलचं काम करण्यासाठी आलेले होते. त्याच्यामुळे आता त्या ह्या बंगल्यामध्ये झोपतात जनरली असं इथलं जे केअरटेकर आहे असं त्यांचं म्हणणं होतं. म्हणून आपण हा जो बंगला आहे तो प्रायमरी आपलं रेस्क्यू ऑपरेशन चालू आहे. मला असं सांगितलं हा अगदी असा झुल्यासारखी जी अवस्था झाली होती. हां, नाही उभा होता तो पूर्ण आता आडवा होऊन त्या कोपऱ्यात हे झालेला आहे, आलेला आहे. साधारणतः तो एक 60-70 फूट तरी किमान खाली आलेला आहे. वरच्या 60-70 फूट खाली आलेला आणि आहे. असे किती बंगले खाली आहे? असे 3 बंगले होते. एक अंडर कन्स्ट्रक्शन होता आणि 2 मालकाला हँडओव्हर केलेले प्रॉपर्टी होत्या. तर तिथे कोणी नव्हतं सुदैवाने? हां, सुदैवाने फक्त ह्या 2 बंगल्यामध्येच रिपेअरिंग करण्यासाठी आलेले होते. त्यांचा शोध घेण्याचं काम आणि हे चालू आहे. 2 आहेत ती किती आहे? 2च आहे. थोडा वेगळा प्रश्न विचारतो मी. लवासा चर्चेत आहे, मला कुठलंही पॉलिटिकल स्टेटमेंट करायचं नाही, तुम्ही करणं अपेक्षित नाही आहे. 65% बंगले अबेंडन्ड आहेत. आता हीच दृश्य जर आपण बघितली तर ही शक्यता तुम्हाला एक स्ट्रक्चरल ऑडिट या सगळ्या गोष्टीचं करण्याची किती वाटते? कारण हे बंगलेसुद्धा कुठल्याही क्षणाला खाली येतील. याच्या बाबतीमध्ये आम्ही त्याचे वरचे जे बंगले दिसतात साधारणतः एक 4 ते 5 बंगले आहेत. त्याचा रिपोर्ट मी आमच्या कालचे क्षेत्रीय अधिकारी जे आहेत त्यांना घ्यायला सांगितलेलं आहे. त्याच्या बाबतीमध्ये लवासा कंपनी असेल किंवा मान्य जिल्हाधिकारी महोदय असेल त्यांना त्याच्या बाबतीमध्ये सविस्तर रिपोर्ट आम्ही पाठवतो. आणि उर्वरित जे अबेंडन केलेले आहेत त्याच्याबद्दल तुमचं काही वेगळं मत? नाही, याच्या बाबतीमध्ये मी त्याला कॉम्पिटंट नाही आहे. परंतु जे प्लॅनिंग ऑथॉरिटी जे आहेत त्याच्या अनुषंगाने निर्णय घेतील. परंतु ह्या ज्या ठिकाणी लँडस्लाईड आहेत त्याच्यावरचे जे एक्झॅक्टली बंगले आहेत त्याच्या बाबतीमध्ये मी मान्य जिल्हाधिकारी महोदयांना रिपोर्ट देतो. हे 2 जे लोक आहेत ते कार्पेंटर आहेत? हे इलेक्ट्रिकल आणि प्लंबिंगचे रिपेअरिंगचे कामं करण्यासाठी आलेले होते. मुंबईवरून आलेले होते. दहिसरेतले आहेत ते. त्यांची नावं काही? नावं आहेत. आणि हे रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण व्हायला किती दिवस लागतील? असं ते नाही सांगता येणार नाही. आणि कुणी जीवित असण्याची शक्यता? त्याच्या बाबतीमध्ये तेच आता आपण डॉगच्या माध्यमातून सर्च घेण्याचं आपण काम करत होतो. या बंगल्याचा मालक कोण आहे? मालकाचं नाव नाही माहीत. पलीकडच्या दोन्ही बंगल्याचं? नाही, हे दोन्ही मालक एकाच मालकाचे 2 बंगलो आहेत. ते मालकाचं नाव नाही ते आपल्याला. मराठी आहेत काय असं तरी कळलं? नाही, मुंबईचे आहेत ते. एवढंच थँक्यू सो मच. आणि हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. जसं प्रांत साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे हे रेस्क्यू ऑपरेशन केव्हा संपेल? कारण जे मृतदेह आहे ते दुर्दैवाने इथेच आहे. आता डॉगनी स्मेल केलं आणि त्याच्यानंतर कळलं की 2 मृतदेह तरी आहेत, दोन्ही इलेक्ट्रिशियन आहेत.
कॅमेरामन निकेतन मानेसह मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, लवासा. लवासातील या एक्सक्लुझिव्ह रिपोर्टसह आता मी इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा NDTV मराठी.